देशामध्ये नेमकं कोणाचं सरकार येणार, एनडीए की मग इंडिया आघाडी? त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महायुती हा नंबर 1 चा पक्ष ठरणार की मग महाविकास आघाडीचे पक्ष? या सगळ्याची उत्तरं 4 तारखेला मिळणार असली तरी आता मतदानाचा हा शेवटचा टप्पा आणि शेवटचा 1 तास शिल्लक आहे. त्यानंतर एक्झिट पोल येतील. त्या एक्झिट पोलच्या आधी नेत्यांकडून देखील आपण काही अंदाज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आपल्या या चर्चेमध्ये सहभागी आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, शरद पवार गटाचे मेहबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी आणि राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार विजय सोरमारे सर आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी असतील. सगळ्यांचं स्वागत. मला सगळ्यांना पहिला एकच प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे देशामध्ये इंडिया आघाडी की मग एनडीए, कोणाला किती जे काही दावे प्रतिदावे करण्यात आले होते कुठपर्यंत पोहोचलात या शेवटच्या टप्प्याच्या निवडणुकानंतर? तर सगळ्यात आधी मी केशव उपाध्ये, मी तुमच्याकडे येते. तुमचा आकडा काय? तुम्ही 400 पार म्हटलं होतं, मात्र आता देशामध्ये 7वा टप्पा हा पार पडल्यानंतर सगळ्या निवडणुका आता एक तास फक्त शिल्लक आहे मतदानासाठी. एक्झिट पोलचे आकडे येतील, मात्र नेमका तुमचा आकडा काय आहे? निखिला धन्यवाद, आकडा विचारलात. एक गोष्ट सहज स्पष्ट करतो आणि आता खरं सगळा प्रचार संपलाय, सगळ्या गोष्टी झाल्यात, मतपेटी 4 तारखेला उघडतील आणि मतमोजणी होईल. त्यामुळे उगाचच काहीतरी दावे करायचे म्हणून दावे करायला अर्थ नाही, वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. ही निवडणूक आत्तापर्यंतच्या सर्व निवडणुकांपेक्षा वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे. जशी एक लांब 5, 6, 7 टप्प्यामध्ये झाली, तसंच दुसरं असं आहे की या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की या सगळ्या निवडणुकीमध्ये लोकांनी ठरवलेली निवडणूक, अशा पद्धतीची निवडणूक होती. इथं अनेक पद्धतीचे विशेषतः महाविकास आघाडी किंवा UPAकडनं बरेच आरोप प्रत्यारोप झाले. पण ही निवडणूक अशी होती की जनतेनेच ठरवलं होतं की पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना बसवायचं आणि त्यासाठी ही झालेली निवडणूक आहे. आणि तुम्ही 4 तारखेला पुन्हा कदाचित आपण चर्चेला हीच सगळी मंडळी पुन्हा आपण एकत्र येऊ. मला नक्की विश्वास आहे की 4 तारखेला महाविकास आघाडीसारखे दावे सगळे फोल ठरतील आणि या ठिकाणी महायुतीचं आणि केंद्रात भारतीय जनता पार्टी एनडीएचं घवघवीत बहुमत मिळवणारं सरकार येईल. मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. मला असं वाटतं याबद्दल अनेक राजकीय विचारवंतांना सुद्धा याबद्दल शंका उरलेली नाही. ज्यांची असेल ती काय झालं आकडा आकडे मी आमचा 400 पारचा दावा जो आहे त्या दाव्याबद्दल मला काही नाही, त्या दाव्याबद्दल मला कुठेही असं वाटत नाही की तो दावा आज बदल केला पाहिजे, कमी केला पाहिजे. कारण शेवटी ज्या पद्धतीचं 50 प्रमुखांकडून आलेला आमचा फीडबॅक, लोकांचा मिळालेला प्रतिसाद, हे सगळं लक्षात घेता आम्हाला आज हे ठाम विश्वास आहोत की ज्या दाव्याबद्दल आम्ही बोलत होतो तो तिथपर्यंत आम्ही पोहोचू. बरं, म्हणजे 400 पारचा 370 भाजप आज दावायचं आहे. बरं, शिवसेनेचे संजय शिरसाट देखील आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी थोडं